आता एकदा तुम्ही AVRच्या प्रॅक्टिकलसाठी लागणारा जो प्रोग्राम आहे तो मायक्रोचिप स्टुडिओ सॉफ्टवेअर मध्ये टाईप केला, त्याला बिल्ड केलं आणि त्याची जी हेक्स फाईल आहे ती सक्सेसफुली जनरेट झाली का आता आपल्याला काय करायचं आहे, त्याची जी हेक्स फाईल म्हणजे त्याचा जो मशीन कोड आहे तो AVR मायक्रो कंट्रोलरच्या फ्लॅश मेमरीमध्ये म्हणजे त्याच्या प्रोग्राम मेमरीमध्ये आपल्याला त्याला बर्न करायचा आहे किंवा त्याला प्रोग्राम करायचा आहे. त्यासाठी आपण एक प्रोग ISP नावाचं सॉफ्टवेअर यूज करणार आहोत. आम्ही जे फोल्डर शेअर केलेलं आहे त्याच्या सॉफ्टवेअर नावाच्या फोल्डरमध्ये प्रोग ISP नावाचं एक फोल्डर आहे, ते आपल्याला ओपन करायचं आहे. या फोल्डर मध्ये प्रोग ISP नावाची एक ऍप्लिकेशन फाईल आहे, त्याच्यावर तुम्ही डबल क्लिक केलं का डायरेक्टली तुमचं सॉफ्टवेअर ओपन होणार आहे. याला इन्स्टॉलेशन वगैरे करायची गरज पडत नाही, हे डायरेक्टली डबल क्लिक केल्यावर ओपन होतं. पण प्रत्येक वेळेस या फोल्डर मध्ये येऊन ह्या फाईलवर क्लिक करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, या ऍप्लिकेशनवर तुम्ही राईट क्लिक करा, त्याच्यानंतर मोर ऑप्शन्स मध्ये जा आणि हे जे इथं सेंड टू डेस्कटॉप म्हणजे क्रिएट शॉर्टकट वर क्लिक करा. म्हणजे काय होईल, आपले जो डेस्कटॉप आहे त्या डेस्कटॉपवर आपल्याला एक शॉर्टकट काय होईल इथं क्रिएट होईल. आता तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या फोल्डर मध्ये जायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली या शॉर्टकटवर डबल क्लिक केलं हे सॉफ्टवेअर काय होईल, ओपन होईल. आता हे सॉफ्टवेअर ओपन झालं का आपल्याला सगळ्यात पहिले काय चेक करायचं आहे का हे PRG ISP नावाचा हा जो आयकॉन आहे हा आता सध्या काय दिसतोय, ब्लॅक अँड व्हाईट दिसतोय, तर तो आयकॉन कलरफुल झाला पाहिजे. आता हा कलरफुल कधी होतो, ज्यावेळेस तुमचा जो USB ASP प्रोग्रामर आहे आपल्या टार्गेट बोर्डवर इनबिल्ट अवेलेबल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे का आपल्या टार्गेट बोर्डवर जो USB ASP प्रोग्रामर अवेलेबल आहे त्याचं जे USBचं जे कनेक्टर आहे त्याला USB केबल कनेक्ट करायचे आहे आणि USB केबलचं दुसरं कनेक्टर आपल्या PC ला कनेक्ट करायचं आहे. ते कनेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे चेक करायचं आहे का प्रोग्राम ISP नावाचा आयकॉन कलरफुल झाला का नाही. आता मी कनेक्ट केलं USB केबल पण अजून कनेक्ट झाला नाही. याचं रिझन एक आहे का याचे ड्रायव्हर्स कदाचित आपल्या PC मध्ये नसतील. मग आपण काय करणार आहोत, परत आम्ही जे सॉफ्टवेअर नावाचं फोल्डर शेअर केलेलं आहे तिथे यायचं. आपण हे प्रोग ISP सध्या फोल्डर मध्ये आपण होतो, त्याच्या शेजारी बघा USB ASP प्रोग्रामर विंडोज ड्रायव्हर नावाचं एक फोल्डर आहे. हे फोल्डर काय करायचं, ओपन करायचं. हे फोल्डर ओपन केलं का इथं बघा इन्स्टॉल ड्रायव्हर नावाचं एक ऍप्लिकेशन फाईल आहे, याच्यावर डबल क्लिक म्हणजे याचे ड्रायव्हर्स काय होते, म्हणजे USB ASP प्रोग्रामर जे USB ड्रायव्हर्स लागतात ते इथून आपण काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो. हे फक्त ही प्रोसिजर तुम्हाला पहिल्यांदा करायची आहे, प्रत्येक वेळेस करायची गरज नाही. एकदा तुमच्या PC मध्ये ड्रायव्हर इन्स्टॉल झाले का परत परत तुम्हाला ते करायची गरज पडणार नाही. इथं नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. हे बघा आपले जे ड्रायव्हर्स आहेत हे सक्सेसफुली इन्स्टॉल झालेले आहेत. सक्सेसफुली इन्स्टॉल झाले का इथं आपण फिनिश वर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे प्रोग ISP चं सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे आणि आपला जो प्रोग्रामर आहे त्याला USB परत एकदा कनेक्ट करून बघायचं आहे. हे जे PRG ISP नावाचा आयकॉन आहे हा कलरफुल झाला. कलरफुल झाला याचा अर्थ तुमचा प्रोग्रामर तुमच्या PCशी सक्सेसफुली कनेक्ट झालेला आहे. जर हा कलरफुल झाला नाही त्याचे काही रिझन्स असू शकतात. एक तर तुमच्या PC मध्ये ड्रायव्हर्स इन्स्टॉल नसतील, ते कसे करायचे ते आता मी सांगितलं. दुसरं म्हणजे तुमची USB केबल प्रॉपरली कनेक्ट नसेल, ती प्रॉपरली इन्सर्ट आहे का नाही तुमच्या प्रोग्रामरच्या USB पोर्टला आणि तुमच्या PCच्या USB पोर्टला, हे दोन्ही साईडला चेक करायचं बरोबर कनेक्टेड आहे का नाही. आणि तिसरं एक असू शकतं की तुमच्या केबल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम तिथं असू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं सिलेक्ट चिप नावाचा ऑप्शन आहे बघा, सिलेक्ट चिप नावाचा ऑप्शन आहे. इथं जायचं, इथं ATmega 16A हा ऑप्शन सिलेक्टेड आहे का बघायचा. जर नसेल तर कदाचित सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस दुसरा कुठला पण ऑप्शन तिथं असू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला ATmega 16A नावाचा ऑप्शन शोधायचा आहे आणि तो सिलेक्ट करायचा आहे. इथं तुम्ही खाली खाली आले तर इथं तुम्हाला दिसेल का इथं ATmega 16 चे बरेचसे ऑप्शन आहे बघा. आपल्याला कुठला नुसता ATmega 16 पण आहे, पण मी जसं सांगितलं आपण कुठला यूज केलेला आहे, ATmega 16A हा IC यूज केलेला आहे. तर बरोबर ATmega 16A नावाचा IC काय करायचा इथं सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट झाला की त्याच्यानंतर हे बाकीचे जे ऑप्शन्स आहेत हे कुठलाही ऑप्शन इथं अननेसेसरी चेक किंवा अनचेक करायचं नाही. इथं कुठले कुठले ऑप्शन सिलेक्टेड पाहिजे. बाय डिफॉल्ट कदाचित वेगवेगळे ऑप्शन सिलेक्टेड असतील. बाय डिफॉल्ट हे प्रोग्राम फ्यूज नावाचा पण ऑप्शन सिलेक्टेड असतो, तर हे फ्यूज पण आपल्याला प्रोग्राम करायची गरज नाही, ते एकदाच पहिल्यांदा ऑलरेडी केलेले आहेत. तर हे ऑप्शन पण अनचेक करायचं आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, व्हेरीफाय फ्लॅश हा ऑप्शन टिक पाहिजे, नंतर चिप इरेज हा ऑप्शन सिलेक्ट पाहिजे आणि प्रोग्राम फ्लॅश हा ऑप्शन इथं टिक पाहिजे. हे सगळं झालं तर आता आपल्याला काय करायचं, लोड फ्लॅश मध्ये जायचे. लोड फ्लॅश मध्ये जायचे आणि आपण जिथं प्रोजेक्ट सेव्ह केलता, आता बघा मगाशी आपण कुठं सेव्ह केलता, आपण AVR प्रोग्राम मध्ये LED नावाचा एक प्रोजेक्ट क्रिएट केलता आणि त्या प्रोजेक्टच्या डिबग फोल्डर मध्ये काय असते, आपली हेक्स फाईल असती. ही हेक्स फाईल सिलेक्ट करायची आणि तिला काय म्हणायचं, ओपन म्हणायचं. आता तुम्ही ओपन म्हणले इथं आलं लोड फाईल सक्सेसफुली, म्हणजे तुमची जी काही हेक्स फाईल आहे ती काय आली, सक्सेसफुली लोड आली. म्हणजे
म्हणजे ती सॉफ्टवेअर मध्ये लोड आली तर आपल्याला इथं काय करायचंय, आपल्या AVR मायक्रो कंट्रोलरच्या प्रोग्राम मेमरीमध्ये तिला लोड करायचंय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो टार्गेट बोर्ड आहे त्याचा पॉवर सप्लाय पहिले चालू करायचा आहे. तुमचा टार्गेट बोर्डचा पॉवर सप्लाय जर चालू नसेल तर तुमचा प्रोग्राम त्याच्यामध्ये लोड होणार नाही. म्हणजे AVR टार्गेट बोर्डचा सप्लाय तुम्हाला आधी चालू करायचा आहे. चालू केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर ऑटोवर क्लिक करायचं आहे. ऑटोवर क्लिक केलं, बघा तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली लोड झाला. तर ही प्रोसिजर तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिकल साठी करायची आहे.